देवयानी, काल तुला चक्कर आलेली? कार्तिकने विचारलं. हा, ते आलेली अशक्तपणामुळे आली होती, देवयानी अडखळत म्हणाली, कारण कार्तिक थोडा रागवलेला दिसत होता. ती पुढे काही बोलणार तोच, थांब, मी डॉक्टरांना फोन करतो, कार्तिक म्हणाला आणि त्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला. देवयानी नको नको म्हणत होती, पण त्याने ऐकलंच नाही. देव, तू रूममध्ये जाऊन रेस्ट घे, लवकर जा, तो म्हणाला. मग ती नाईलाजाने बेडवर जाऊन पडली. काही वेळातच कार्तिक पाटील एका महिला डॉक्टरसोबत तिथं आला. डॉक्टर संगीता, ही देवयानी माझी बायको, ही माझी बायको देवयानी, कार्तिक पाटीलने ओळख करून दिली. अरे वा, अभिनंदन, डॉक्टर संगीताने हसून ग्रीट केलं. देव, डॉक्टर संगीता, आपल्या फॅमिली डॉक्टर, कार्तिक पाटील म्हणाला. देवयानीने हसून प्रतिसाद दिला. काय काय होते तुम्हाला? डॉक्टर संगीताने स्टेथोस्कोप घेऊन चेक करायला सुरुवात केली. मला कालपासून थोडी चक्कर येते, सकाळी थोडं मळमळ करत होतं, उलटी पण झाली, देवयानी शांतपणे बोलली. या महिन्याचे पाळीचे दिवस आले का? डॉक्टर संगीताने विचारलं. नाही, म्हणजे डेट निघून गेली पण अजून आले नाहीत, देवयानी थोडं लाजत बोलली, कारण कार्तिक मागेच सोफ्यावर बसला होता, त्यामुळे तिला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. मला वाटतं तुम्ही एकदा प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या, डॉक्टर संगीता पर्समधून प्रेग्नन्सी किट बाहेर काढत बोलल्या. आणि देवयानी जबरदस्त शॉक झाली. कार्तिकसुद्धा शॉकमध्ये उठून उभा राहिला. नाही नाही, असं काही नसेल, फक्त ॲसिडिटी झाली असेल, देवयानी प्रचंड घाबरून अडखळत बोलली. मॅडम, यात घाबरण्यासारखं काय आहे? तुमचं लग्न झालं आहे, मला वाटतं एकदा तुम्ही चेक करावं, डॉक्टर संगीता हसून म्हणाल्या. लग्न झालं आहे, पण अजून तरी आमच्यात ते वालं रिलेशन झालंच नाही, हे हिला कसं सांगू? देवयानीने टेन्शनमध्ये कार्तिककडे पाहिलं. कार्तिक पाटीलने डोळ्यांनीच तिला इशारा केला, जणू त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. रिझल्ट निगेटिव्ह येणार हेच तो डोळ्यांनी तिला सांगत होता. देवयानीने डॉक्टर संगीता यांच्या हातून किट घेतलं. यावर एकच लाईन आली तर निगेटिव्ह, आणि 2 आल्या तर तुम्ही प्रेग्नेंट आहात, डॉक्टर संगीता हसून म्हणाल्या. देवयानीने जबरदस्तीने स्मित केलं आणि ते किट घेऊन वॉशरूममध्ये गेली. आता तिच्या छातीत प्रचंड धडधड होत होती, भीतीने शरीर पण थोडं कंपन होत होतं. तिने डोळे मिटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. रिझल्ट निगेटिव्ह येणार, काळजी करू नको, देवयानी दीर्घ श्वास घेत स्वतःलाच म्हणाली. पण जर पॉझिटिव्ह आला तर? विचारानेच तिला धडकी भरली. नाही नाही, असा कसा पॉझिटिव्ह येईल? आपल्याला अजून कोणी स्पर्श पण केला नाही, मग पॉझिटिव्ह कसा येईल? शक्यच नाही. देवयानीने जोरात नकारार्थी मान झटकली आणि एक दीर्घ श्वास घेऊन चेक करू लागली. तिने किटवर युरिन टाकला अन वर पाहू लागले. हृदय थोडं जास्तच उड्या मारत होतं. अचानक शरीर पण गरम झालेलं. तिने घाम पुसत किटकडे पाहिलं आणि आता ती स्तब्ध झाली. तिला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तिने एकाच हाताने डोळे चोळून पाहिलं, पण तेच दिसत होतं. किटवर डार्क लाईन्स होत्या, तेही 2 क्षणात. तिला गरगरल्यासारखं वाटलं. तिने एका हाताने डोकं पकडलं. हे चूक आहे, हे अशक्य आहे, मी प्रेग्नेंट कशी असू शकते? नाही नाही, हे खोटं आहे, साफ खोटं. नाही नाही, तिने झटका लागावा तसं हातातली ती स्लाईड फेकून दिली आणि भिंतीला चिटकून ती त्या स्लाईडकडे घाबरून बघू लागली. हे तर मेडिकल मशीन आहे, खोटं कसं सांगेल? म्हणजे मी खरंच प्रेग्नेंट आहे? विचारानेच तिला हुंदका फुटला. तिने थरथरत्या हाताने तोंडावर हात ठेवला. कार्तिकला कळलं तर? नाही नाही, मी पवित्र नाही आहे, मी त्याच्याशिवाय कोणावरच प्रेम नाही केलं, मी फक्त त्याची आहे. नाही नाही. तिच्या डोक्यात एक मोठी कळ उठली आणि ती डोकं पकडून क्षणात धाडकन जमिनीवर आदळली. आता तिला पूर्ण काळोख दिसत होता. दूर कुठून तरी दरवाजा ठोठवण्याचा बारीक आवाज येत होता आणि पाठोपाठ तिला स्वतःचं नाव पण ऐकू येत होतं. देवू, तू ठीक आहेस का? देवू, दरवाजा उघड. कार्तिकचा आवाज होता. तिच्या कार्तिकचा हळवार काळजीवाला आवाज. पण ती त्याच्या लायक होती का? कधीच नव्हती. आणि आता तर ती त्याच्यासमोर उभं राहण्याच्या सुद्धा योग्य नव्हते. त्याला फसवलं, आपण त्याला फसवलं. मेंदू सुन्न झालेला आणि आता फक्त आणि फक्त गर्द काळोख होता, बाकी काहीच नाही. ती दचकून उठली, पूर्ण ओलचिंब झालेली. तिने सैरभैर होत आजूबाजूला पाहिलं. ती तिच्याच रूममध्ये होती. आपल्याला स्वप्न पडलं होतं का? तेही इतकं भयंकर? कल्पनेनेच तिला थरथरायला झालं. तिने कसाबसा स्वतःचा चेहरा हाताने पुसला. सध्या तिचा चेहरा निस्तेज झालेला, शरीर पूर्ण गरम गरम वाटत होतं.
एकदम आजारी असल्याची फिलिंग येत होती. तिने उघड्या हाताने पुन्हा एकदा घाम पुसला आणि बेडवरून खाली उतरली. रूममध्ये कोणीच नव्हतं. ती पटकन वॉशरूममध्ये गेली आणि आता मात्र तिच्या तोंडावर हात गेला. डोळे गच्च भरून वाहू लागले, कारण समोरच ती प्रेग्नन्सी दाखवणारी स्लाईड पडली होती. म्हणजे ते स्वप्न नव्हतं. खरंच मी प्रेग्नेंट आहे? मी प्रेग्नेंट आहे? नाही, प्लीज हे स्वप्न असावं. कार्तिक कुठे आहे? तो आपल्याला सोडून गेला का? नाही, तो नाही जाणार, कधीच नाही. तिने डोळे पुसल्यानं पळतच बाहेर आली. तिने बाल्कनी पाहिली. तो नव्हता. कुठे गेला? विचार करत थरथरत्या पावलांनी ती रूम बाहेर आली. पायात त्राण नव्हता, पण तिला एकदा कार्तिकला भेटायचं होतं. ती भरभर पायऱ्या उतरत खाली आली तर हॉलमध्ये मिस्टर आणि मिसेस पाटील बसल्या होत्या. ती दबकत त्यांच्यासमोर गेली. तिला पाहताच त्या दोघांच्या चेहऱ्यावर आठव म्हटल्या. काकू, कार्तिक. ते पुढे काही बोलणार तोच. नाव नको घेऊ त्याचं. तुझ्यासारख्या नीच मुलीच्या तोंडून माझ्या मुलाचं नाव मला ऐकायचं नाही. चालते हो इथून. मिस्टर पाटील उठून जोरात ओरडले. तसं देव्याने घाबरून रडू लागली. मी काही नाही केलं, प्लीज मला. कार्तिक, ती अडखळत रडत बोलत होती. केवढी नालायक आणि हलकट आहेस ग. ज्याने तुझ्या जीव ओळून टाकला त्याला असं चीट करताना लाज नाही वाटली? आम्ही तर अगोदर तुझ्या विरोधात होतो, पण फक्त कार्तिकसाठी तुला स्वीकारलं. आणि तू काय केलं? बाहेर तोंड काळं करून आलीस. फसवलं त्याला तू, आणि वरून हे दुसऱ्याचं बाळ त्याच्या माथी मारायला आलीस. मिसेस पाटील दात ओठ खात तिरस्काराने ओरडत बोलल्या. देव्यानी रडत नकारार्थी मान हलवत होती. मी काहीच नाही केलं, प्लीज माझं ऐकून घ्या. हुंदका आवरत ती कशीबशी बोलत होती. तुझं साहित्य उचल आणि इथून निघून जा. तुला बघायची सुद्धा मला लाज वाटते. माझ्या मुलात काय कमी होतं म्हणून तू असं बाहेर गेलीस? फक्त 9 महिने त्याने तुला दूर ठेवलं ना? आपण कशासाठी? त्याला तुझी काळजी होती म्हणूनच ना? पण तू तर सरळ रंग उधळले. वरून त्याने परत बोलल्यावर लगेच लग्न केलं त्याच्याबरोबर का? त्याची प्रॉपर्टी मिळावी आणि तुझ्या या पापाला नाव मिळावं म्हणूनच ना? मिस्टर पाटील तावातावात ओरडत होते. ते सगळं बोलणं तिच्या जिव्हारी लागत होतं. बस आताच इथून जाऊन कुठेतरी जीव द्यायची इच्छा होत होती, पण तिला एकदा कार्तिकला बघायचं होतं. त्याची काळजी वाटत होती. उगीच मन सैरभैर झालेलं. तिने डोळे पुसल्यानं मिस्टर पाटील समोर हात जोडले. प्लीज एकदा कार्तिकला भेटू द्या, प्लीज. मी भीक मागते. ती रडत विनवणी करत त्यांच्यासमोर उभी होती. स्वतःहून जा, नाहीतर मी तुला नोकरांना हकलून द्यायला सांगेन. जा आणि तुझं ते फडतूस साहित्य घेऊन ये, जा. मिस्टर पाटील रागात ओरडले. ती खूप जास्त घाबरली. रडत ती पायऱ्या चढू लागली. तेवढ्या तिचं लक्ष बाजूला गेलं. पायऱ्यांच्या जवळच आजोबा उभे होते. तिने करून नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. स्टडी रूममध्ये आहे तो, ते बोलले, पण त्यांच्या नजरेत सुद्धा तिरस्कार होता, जो तिला घाव देऊन गेला. आज ती त्यांना काही बोलणार तोच ते तेथून निघून गेले. तिला फार वाईट वाटलं. ती तशीच पळत स्टडी रूम समोर आली. त्या रूमचा दरवाजा अर्धवट उघडाच होता. आतमध्ये अंधार दिसत होता. तिने डोळे पुसल्यानं एक पाऊल पुढे टाकलं. कार्तिक. दरवाजा हलकेच उघडून ते आतमध्ये आले. समोर खुर्चीवर पाठमोरी त्याची आकृती दिसत होती. कार्तिक. तिने हाक मारताच पुढे पाऊल टाकलं आणि त्याच वेळी तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. आई ग. तिने पटकन पाय उचलला आणि हातात घेतला. अंधारात पायात घुसलेली काच चमकत होती. तिने मान वर करून समोर पाहिलं. कार्तिकची काहीच रिॲक्शन नव्हती. तो अजूनही तसाच बसून होता. तिला खूप वेदना होत होती, पण सध्या त्याच्याशी बोलणं जास्त गरजेचं होतं. तिने डोळे मिटून पटकन ती काच उपसून बाहेर काढली. तसं तिचा चेहरा वेडावाकडा झाला आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिने जोरजोरात श्वास घेऊन आणि ओठ दुमडून ती वेदना गिळण्याचा प्रयत्न केला, पण पाय खाली टेकवताच पुन्हा एकदा ती वेदना तिचा जीव घेऊन गेली. कार्तिक. तशा अवस्थेत तिने त्याला हाक मारली. ती आशेने त्याच्याकडे बघत एक पाऊल टाकू लागली. पण गेट आउट. तो तिच्याकडे न बघता जोरात ओरडला आणि ती जागीच थबकली. शॉकमध्ये तिचे पाणवलेले डोळे विस्फारले, कारण त्याच्याकडून तिने ही अपेक्षा केलीच नव्हती. कदाचित आता रागात असेल म्हणून तिने पुन्हा लंगडत त्याच्याकडे पाऊल टाकलं आणि त्याच्या खुर्चीच्या पाठी येऊन उभी राहिली. कार्तिक. मी काही केलं नाही, खरंच. तुम्ही माझ्याकडे बघा, मी तुमची देव आहे. देवेने एका हाताने त्याची खुर्ची पकडून दुसरा हात मागून
त्याच्या गळ्याभोवती गुंफत म्हणाली, पण त्या क्षणी त्याने तिचा हात जोरात झिटकारला आणि उठून उभा राहिला. त्याच्या धक्क्याने ती पडता पडता वाचली. तिने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. अंधुकशा प्रकाशात सुद्धा त्याच्या डोळ्यातील आग बघून ती नखशिखांत हादरली. तू घाणेरडी बाई, माझ्या आयुष्यातून निघून जा. तो हातातील बॉटल जमिनीवर आदळत बोलला. बॉटल फुटण्याच्या आवाजाने अन त्याच्या ओरडण्याने ती जास्तच घाबरली. अन तिला तिचं हृदय तुटल्यासारखं वाटू लागले. कार्तिक, तुम्ही? ती पुढे काही बोलणार तोच त्याने पुढे होऊन तिचा गळा पकडला. तसं रक्ताळलेला तिचा हात त्याच्या हातावर गेला. मी तुझ्यावर प्रेम केले, मी तुला सर्व काही दिले आणि तू चारित्र्यहीन बाई, तू मला फसवलेस. तुझी हिंमत कशी झाली? मी तुला आता मारून टाकेल. तो रागात तिचा गळा दाबत म्हणाला. आता तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ती त्याचा हात काढायचा खूप प्रयत्न करत होती, पण ते शक्य होत नव्हतं. तिला आता खोकला येऊ लागला. तसं त्याने तिला ढकलून दिलं. ती समोरच्या जमिनीवर जाऊन पडली. गेट आउट. पुन्हा मला तुझा हा चेहरा दाखवू नको, नाहीतर मी विसरून जाईल की कधी काळी मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. तो त्याची खुर्ची बाजूला फेकून देत ओरडला. तिच्या हातात ठिकठिकाणी काचा घुसल्या होत्या, पण त्या वेदनेपेक्षा जास्त वेदना तर हृदयात होत होती, कारण तिथं फुललेल्या प्रीतीला आज तडा गेला होता. ती कशीबशी जमिनीवर उठून बसले आणि तिथंच रडू लागली. कार्तिक, ट्रस्ट मी प्लीज. मी काही केलं नाही, मी काही सुद्धा नाही केलं. मी निर्दोष आहे. मी ती अडखळत रडत गयावया करत होत्यानं अचानक तिच्या नजरेसमोर काळोख पसरला. तिला तिचा हात कोणीतरी घट्ट पकडल्यासारखं वाटला. देऊ, गेट अप. आर यू ओके? देऊ. एक हळवार आवाज तिच्या कानात घुमला आणि तो आवाज ऐकून तिने दचकून डोळे उघडले. समोर कार्तिक काळजीने तिला बघत होता. त्याला पाहून ती पटकन उठल्यानं तिने डायरेक्ट त्याला मिठी मारली. त्याला मिठी मारताच तिचे डोळे आपोआप मिटले गेले आणि त्यातून अश्रू बाहेर पडू लागले. तिला त्याच्याशी बोलायचं होतं, पण हुंदक्यामुळे शब्द घशात अडकले होते. अगोदरच तिचा श्वास कमालीचा वाढला होता. त्यात डोळे दुखत होते आणि डोक्याला पण काहीतरी पट्टी बांधल्यासारखं वाटत होतं. देव, रिलॅक्स. तो तिच्या पाठीवर प्रेमाने कुरवाळत हळवार बोलला. कार्तिक, मी तिला बोलायचं होतं, पण अजून पण शब्द बाहेर पडत नव्हते. श्वास मध्येच कोंडला होता आणि हृदयात काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं. तू काही केलं नाही, मला माहीत आहे. माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. मी तुला सांगितलं होतं, काळजी करू नको, मी सर्व काही ठीक करेन. तू आता विश्रांती घे. तो शांतपणे तिच्या कानात म्हणाला आणि तिला जास्त हुंदका फुटला. आय ट्रस्ट यू म्हणायला फक्त 3 शब्द होते, पण त्या फक्त 3 शब्दांनी तिच्या हृदयाच्या घावावर जणू थंड वाऱ्याची फुंकर मारली होती. तिने तिची मिठी घट्ट केली. तिचं शरीर थरथर कापत होतं. तिने त्याला एवढी घट्ट मिठी मारली होती की तो सुद्धा हतबल झालेला. तिची मनस्थिती सध्या कोणी समजू शकत नव्हतं. तिच्या मनात भूकंप उठला होता आणि त्यात सध्या फक्त आणि फक्त सगळं काही नष्ट होत होतं. तिला स्वतःचा तिरस्कार वाटत होता. देव, रिलॅक्स. तो तिला प्रेमाने बोलला आणि त्याच वेळी त्याने डॉक्टर संगीताला इशारा केला. डॉक्टर संगीता लगेच पुढे आली आणि तिने हातात इंजेक्शन घेतले. देवेने जिने डोळे गच्च मिटलेले तिला हलकेच तिच्या दंडावर सुई टोचली असं वाटलं. तिचा श्वास थोडा थोडा हलका होऊ लागला. तिने तिची मिठी सोडली आणि कार्तिकला बाजूला करून त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे एकदम लाल भडक झालेले. कदाचित त्याला त्याच्या भावना व्यक्त करायला मार्गच भेटला नव्हता, म्हणूनच त्याचे डोळे त्याच्या मनाची अवस्था सांगत होते. मी अपवित्र आहे, ती लाल अन भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत म्हणाली आणि त्याने आवेशाने तिला मिठीत घेतलं. नाही नाही देव, तू पवित्र आहेस, तू खूप पवित्र आहेस, माझ्यावर विश्वास ठेव. तो दाटलेल्या कंठाने तिच्या डोक्यावर केस करत म्हणाला. तिला एकदम भरून आलं. तो अशा अवस्थेत सुद्धा तिला धीर देत होता. तिच्यावर विश्वास आहे हे ठामपणे सांगत होता. तिला आता स्वतःच्या नशिबाचा तिटकारा आला, कारण तिच्यामुळे त्याला त्रास होत होता. पण आता तिला भोवळ आल्यासारखं वाटलं. झोप, आपण नंतर बोलू. ठीक आहे. त्याचा दुरून आवाज आल्यासारखं वाटलं आणि त्याचवेळी तिला पुन्हा बेडवर पडल्यासारखं जाणवलं. तिचे डोळे आपोआप बंद झाले, पण तरीही काही वेळ त्याचा हात तिच्या डोक्यातून फिरत आहे असं तिला जाणवत होतं. ती त्याही अर्धवट शुद्धीत त्याचा स्पर्श फील करत होती. सध्या डोक्यात काहीच नव्हतं, अगदी गोठून गेलं होतं. एखाद्या वाईट स्वप्नातून जागे होऊन पुन्हा झोपल्यासारखं वाटत होतं. हळूहळू सगळं धुसर होऊ लागलं आणि त्याचा स्पर्श फील करत करतच तिला झोप लागली.
तिला झोपलेलं पाहून त्याचा तिच्या केसातून फिरणारा हात तिथेच थांबला. माझा तुझ्यावर विश्वास आहे, खरंच माझा तुझ्यावर विश्वास आहे. तो हळूवार बडबडत खाली झुकला आणि तिच्या कपाळावर किस करून बाजूला झाला. कार्तिक. आवाजाने कार्तिक पाटीलने बाजूला पाहिलं. त्याचे डॅडी आणि मिसेस पाटील तिथेच उभे राहून त्याच्याकडे गोंधळून बघत होते. डॅड, आपण नंतर बोलू, कार्तिक पाटील हळूवार बोलला. त्याची वेदना त्याच्या शब्दात स्पष्ट जाणत होती. नाही, मला आत्ताच तुझ्याशी बोलायचं आहे. बाहेर ये, मी वाट पाहतोय, मिस्टर पाटील रागात बोलले आणि बाहेर निघून गेले. कार्तिक पाटीलने एक सुस्कारा सोडला आणि त्याचवेळी, माफ करा सर, मी पण जाते. डॉक्टर संगीता जी आतापर्यंत अवघडून उभी होती तिने शेवटी विचारलं. खरं तर ती शॉक झालेली जेव्हा वॉशरूममधून किंकाळी ऐकू आलेली आणि कार्तिक धावत तिकडे गेला होता. ती पण त्याच्या मागोमाग गेली होती, पण दरवाजा उघडला जात नव्हता म्हणून कार्तिक पाटीलने तो तोडला आणि आतमध्ये गेला तर देवेनी जमिनीवर बेशुद्ध पडलेली आणि बाजूलाच प्रेग्नन्सी स्लाईड होती ज्यावर 2 रेषा स्पष्ट दिसत होत्या. तिला कळत नव्हतं की गुड न्यूज बघून कोणी बेशुद्ध कसं काय होऊ शकतं. शिवाय ती कार्तिकला गेल्या 5 वर्षापासून ओळखत होती. मग आज पहिल्यांदा तिने त्याला इतकं पॅनिक झालेलं पाहिलं होतं. तो देवेनीला उचलून बेडवर घेऊन आलेला आणि सतत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. डॉक्टर संगीताला कळून चुकलं होतं की काहीतरी मोठा धक्का तिला बसला आहे म्हणून ती बेशुद्ध आहे. तिने चेक करून कार्तिक पाटीलला तेच सांगितलं आणि जेव्हा तिने देवेनीचा रिझल्ट सांगितला तेव्हा क्षणभरासाठी त्याच्यासुद्धा चेहऱ्याचा रंगच उडाला होता. तो कोणत्याही क्षणी जमिनीवर पडेल इतका जास्त टेन्स झालेला. त्याला पाहून डॉक्टर संगीतासुद्धा घाबरली होती म्हणून तिने घरात सगळ्यांना बोलावलं होतं. पण ते सगळे येईपर्यंत कार्तिक पाटीलने स्वतःला सावरलं होतं. तिला त्याचं खरंच खूप आश्चर्य वाटत होतं, पण या सगळ्यात काहीतरी घोळ नक्कीच होता. पण आपण त्यापासून दूर राहिलेलं तर ठीक होईल म्हणून तिने कार्तिक पाटीलची परमिशन घेतली आणि निघून गेले. इकडे कार्तिक पाटीलने एकदा देवयानीकडे पाहिलं. ती शांतपणे झोपली होती. त्याने तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवला. क्षणात एक अश्रू त्याच्या एकाच डोळ्यातून खाली आला, पण तो पूर्ण गालावर येण्या अगोदरच त्याने तो अंगठ्याने उडवून लावला आणि आता त्याचा चेहरा पुन्हा एकदा निर्विकार झाला. बाहेर मिस्टर पाटील आणि मिसेस पाटील वाट बघत होते. त्यांना उत्तर द्यायचं होतं. शिवाय शुद्धीवर आल्यावर देवेनी कशी रिॲक्ट करेल, कधी नॉर्मल होईल विचारानेच तो पॅनिक होत होता. त्याला तिची जास्त काळजी वाटत होती. तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण कधीकधी माणूस कितीही स्ट्रॉंग असला तरी आतून तुटलेला असतो. सॉरी, मला माहिती आहे देवेनीला रडवलेलं तुम्हा लोकांना अजिबात आवडत नाही आणि आज तर खूप जास्त रडवलं आहे, सो मला शिव्या नक्कीच भेटतील. थोड्या कमी द्या. बाकी आज वाचताना हृदय घशात आलेलं का? वाटत होतं ना असं नको व्हायला आणि एका क्षणी तर कधी एकदा हे सगळं संपतंय असं पण झालं असेल. आय नो थोडा सॅड पार्ट असला तरी असंच होतं. ते जाऊ द्या. पाठ कसा वाटला ते नक्की सांगा. उगीच वाचून पळून जाऊ नका. कथेची गोडी तुमच्या भावना व्यक्त करा. धन्यवाद.